तुझ्यावर विश्वास ठेवणं म्हणजे चोराच्या हातात तिजोरीच्या चाव्या देण्यासारखं आहे। तो मूर्खपणा मी केला आणि त्याची फळं भोगतोय मी आता। बस सत्यजित, बस। यापुढे मी तुमचं काही एक ऐकून घेणार नाही। लग्नापूर्वी वडिलांचा धाक आणि लग्नानंतर नवऱ्याची भीती। पुरुष कितीही वेळ घराबाहेर राहू शकतो, त्याला मर्यादा नाहीयेत, पण पत्नीने मुलीने वेळेत घरी यायला हवं। तिने मर्यादा पाळायला हव्यात। तिने जर मर्यादा पाळल्या नाहीत तर तुम्ही तिच्या चारित्र्यावर संशय घेणार आणि तुम्ही संशय नाही घेतला तर जग तुम्हाला घ्यायला भाग पाडणार। मुलगी कुठे जाते, कोणाला भेटते, काय करते, पुरुष फक्त आणि फक्त प्रश्न विचारणार आणि स्त्री तिने फक्त आरोपीच्या पिंजऱ्यात उभं राहून उत्तर देत राहायचं। कारण चारित्र्य नावाचं सो कॉल्ड भांड सांभाळण्याची जबाबदारी समाजाने फक्त स्त्रीच्या माथी मारली। म्हणायला संसार दोघांचा, पण पुरुष मात्र या सगळ्या जबाबदाऱ्यातून मोकळा होणार। कारण त्याचं कामच आहे संशय घेणं, परीक्षा घेणं। आजकाल तर स्त्रीला जन्माआधीच परीक्षा भोगायला लागते, तेव्हा ही चारित्र्याची परीक्षा खूप साधी आहे सत्यजित। नाही, मी खरी होते, खरी आहे आणि खरीच असेल। परीक्षा तुमची आहे। बरोबर आहे। बरोबर आहे तुझं। परीक्षा माझी आहे आणि मी पूर्ण तयारीनिशी या परीक्षेला उतरलोय। तुला काय वाटतं मंजिरी, कुठल्या तरी एका उपटशुंभ माणसाच्या बोलण्यावर विश्वास ठेवून मी तुझ्यावर संशय घेतोय? माझ्या नजरेत तुझी किंमत याहून खूप जास्त होती, पण किंमत तुला नव्हती। कोणीतरी बोलतंय म्हणून किंवा कोणाचं तरी ऐकून मी तुला हे प्रश्न विचारायला इथे उभा नाही राहिलोय। कारण परका माणूस तर खोटं बोलणारच ग, पण माझे डोळे माझ्याशी कधीही खोटं बोलत नाहीत। अरे दिसत नाही का तुला? मी पण त्याच्याच सोबत आहे आणि आमचं जे काही नुकसान झालं ना त्याबद्दल ऍटलीस्ट सॉरी तरी म्हणायला हवं तुम्ही। नुकसान भरपाई हे डाग ओळखीचे वाटते? सांग ना, हे डाग ओळखीचे वाटतायत का? हे डाग मला एका मुलीने दिले। ती मुलगी एका मुलाबरोबर होती आणि तो मुलगा आशिष होता।
आणि आणि ती मुलगी मीच होते. बरं झालं तू स्वतःच हे मान्य केलंस. आता तू हेही मान्य करशील मंजिरी की तुझ्यात आणि त्या मुलामध्ये आमच्यात तसं काहीच नव्हतं कधीच. हो, तू त्या मुलाला घट्ट बिलगून त्याच्या बाईकवर बसली होतीस. तू त्या मुलाची बाजू घेऊन माझ्याशी भांडलीस. जेव्हा मी त्या मुलाच्या हातावर पैसे ठेवले तेव्हा तू तुझ्या हातांनी हे डाग माझ्या कोटवर लावलेस. आणि तरीही तुझं असं म्हणणं आहे की तुझ्यात आणि त्या मुलामध्ये काहीही नव्हतं. मी तुला गेले काही महिने ओळखतो मंजिरी. म्हणजे मला असं वाटत होतं की मी तुला ओळखतो. असो, तो मुद्दाच नाहीये. पण मला जेवढं माहितीये त्यात तू रस्त्याच्या मधोमध एखाद्या अनोळखी व्यक्तीशी इरेला पेटून भांडणारी मुलगी वाटत नाहीस. आत्ता काही दिवसांपूर्वी अशाच एका गाडीनं आपल्या अंगावर चिखल उडवला होता. तेव्हा तू नव्हती भांडायला गेलीस त्या बाईशी, तुझ्या नवऱ्यासाठी. उलट त्यावेळेला तू अत्यंत समजुतीची भूमिका घेऊन तिला माफ केलंस. मग यावेळी असं वेगळं काय होतं मंजिरी? यावेळी वेगळं हे होतं की तुझ्या बरोबर तुझा आशिष होता. त्या आशिषला काहीही बोललेलं तुला सहन झालं नाही. आणि तरीही तुझं असं म्हणणं आहे की तुझ्यात आणि त्याच्यात असं काहीच नाही. हे बघा, तुम्ही जे बोलताय ते नाकारत नाहीये मी, पण त्यातून जो अर्थ तुम्ही काढताय ना तो चुकीचा आहे. अच्छा, म्हणजे डोळ्यांना रात्र दिसत असली तर तिला रात्र म्हणायचं नाही. कधी कधी सूर्याला सुद्धा ग्रहण लागून काळोख होतोच ना सत्यजित. ती रात्र नसते, ते झाकोळ असतं. वा वा, शब्दांचे खेळ करण्यात तुझा हात कोणीच धरू शकत नाही मंजिरी. ग्रेट. मग आता तुझं हे सगळं शब्द भांडार वापरून माझ्या फक्त एका प्रश्नाचं उत्तर दे. जर तुझ्यात आणि त्या मुलामध्ये तसं काहीही नव्हतं, जर तुझ्या मनात कुठलंच गिल्ट नव्हतं, तर मग आजपर्यंत तू ही गोष्ट माझ्यापासून का लपवून ठेवलीस? की माझ्या कोटवर डाग लावणारी मुलगी तूच आहेस. आपल्यामध्ये हा विषय आजपर्यंत एकदा नाही, दोनदा नाही, अनेक वेळा झालाय. तुझ्याकडे अनेक संधी होत्या मला खरं काय ते सांगून टाकण्याच्या, पण तू माझ्यापासून लपवत राहिलीस, मला फसवत राहिलीस. हे असं का केलंस तू मंजिरी? कारण मी माझ्या आईला वचन दिलं होतं की मी की मी
मी माझ्या नवऱ्याशी खोटं बोलेन. माझ्या आणि आशिषच्या अफेअर बद्दल मी त्याला काहीही सांगणार नाही. आणि तुझ्या आईचं बरोबर आहे मंजिरी. जगातली कुठलीही आई आपल्या मुलीला हाच सल्ला देईल की आपल्या आधीच्या प्रेम प्रकरणाबद्दल आपल्या नवऱ्याला काहीही सांगू नकोस बाई. तसं त्यांनी वचन घेतलं तुझ्याकडून आणि तसं वचन तू त्यांना दिलंस. पण मग मंजिरी, माझा हात धरून माझ्या बरोबर 7 पावलं चालताना मला जे वचन दिलंस त्या वचनाचं काय? की ते वचन सुद्धा माझ्या इतकंच कवडीमोल होतं. तू म्हणतेस की ही माझ्या विश्वासाची अग्निपरीक्षा आहे. मग थोडासा विश्वास तू माझ्यावर का नाही दाखवलास? का एकदा तू मला विश्वासात घेऊन हे सगळं सांगितलं नाहीस? मी तुझ्यावर इतकं प्रेम करतो ना मंजिरी की तू माझा जीव मागितलास तर क्षणाचाही विचार न करता तो तुझ्या पायाशी ठेवून देत मी. ज्या मुलीचा मी तिरस्कार करतो ती मुलगी तूच आहेस हे कळल्यानंतर ते प्रेम नसतं कमी झालं. आपल्या अत्यंत जवळची व्यक्ती आपल्यावर जेव्हा संशय घेते तेव्हा कसं वाटतं हे मला नाही कळत. पण एखाद्यावर जेव्हा त्याच्या जवळच्या व्यक्तीवर संशय घेण्याची पाळी येते तेव्हा त्याला काय वेदना होतात ना हे तुला नाही कळणार. हो, नात्यामध्ये सगळ्यात मोठा विश्वास असतो पण तो असा मागून मिळत नाही, तो मिळवावा लागतो. मी आजही तुझ्यावर विश्वास ठेवायला तयार आहे मंजिरी. माझ्या डोळ्यांनी मी जे पाहिलं ते खोटं होतं, ते चुकीचं होतं ही स्वतःची समजूत घालायला मी तयार आहे. पण मी असं करावं यासाठी एक कारण मला दे, एक कारण. आणि ते तू जोवर देत नाहीस तोवर या नात्यात विश्वासापेक्षा पुरावेच मोठे राहणार. कारण इथे पुरावाही मी आहे आणि साक्षीदारही. मस्त रंगला आज सकाळचा खेळ. पण मला एक गोष्ट आवडली नाहीये. कोणती? तू काय म्हणालास? तुझं आणि मंजिरीचं अफेअर नाहीये म्हणून. वेळ लागलाय का तुला? प्रिया, मी जे काही केलं ना ते अगदी करेक्ट होतं आणि म्हणूनच तर आपल्याला जसं हवं तसं घडलं सगळं. काय बोलतोयस तू हे? तिकडे कोणाच्याही गोष्ट लक्षात आली असती तर? ते शक्यच नव्हतं प्रिया. कारण मी जे काही केलं ते खूप विचार करून केलं. मंजिरीचं आणि माझं अफेअर होतं या गोष्टीवर सत्यजितचा पूर्ण विश्वास बसला होता आणि त्याला सगळीकडून फक्त तेच ऐकायचं होतं. मग तुला तेच बोलायचं होतं आशिष, तेच ठरलं होतं आपलं. नाही प्रिया, नाही. या गोष्टीवर त्याचा विश्वास आणखीन पक्का व्हावा म्हणून मला तेच बोलायचं होतं जे त्याला खोटं वाटेल. आशिष, ऐक तू ऐक ऐक ऐक. हे बघ, आत्ता आपल्याला इथे कोणी सोबत बघितलं तर खूप प्रॉब्लेम होऊ शकतो. सो आता नेक्स्ट स्टेप अशी आहे की मंजिरी मला येऊन भेटणार
काय पर्यायच नाही ना तिच्या पुढे. आणि त्यावेळी तू सत्यजितला तिथे आणायचं. तसा प्लॅन होता का आपला? नव्हतं, मी ठरवलंय. इथे प्लॅन मी बनवतो. असं कुठे कायदा नाही लिहून ठेवलेला हो ना. जो शिकारीला आधी गन लोड करतो तो फायर करून मोकळाही होतो. आणि मला तुझ्यासाठी थांबण्यामध्ये काहीही इंटरेस्ट नाही. हे माझ्याशी असं बोलायचं नाही हा. का मी काय तुझ्या नावाचा गळ्यात पट्टा अडकवलाय हा? आणि तसंही मला तुझी काहीही गरज उरलेली नाही आता. चल. अजूनही सत्यजितला खरं काय ते सांगू शकते मी, कारण मला माहितीये तुझं आणि मंजिरीचं कधीही अफेअर नव्हतं. आणि हे सगळ्यात मोठं खरं आहे. ही गोष्ट जर सत्यजितला कळली तर तुझं काय होईल याचा विचार जरी तू केलास तरी तुझी वाट. आशिष, तू सत्यजितला समजा खरं खरं सांगून टाक बघ. हे बघ, तो तुला मोठ्या मनानं माफ करल. तू हे जे काही खोटं सांगितलंयस ना त्याने त्याचा लई संताप झाला. समद खरं सांगून टाक.